तृतीय खंड शास्त्रीय चर्चा. ज्ञानविज्ञान चर्चा आणि शंका समाधान भाग पहिला. श्री स्वामींचे सुमारे 1929 साली साधनेचं दुसरं तप पूर्ण झालं. त्याच काळात प्रसाद मिळाला तरी साधना चालूच होती. त्यांचं तिसरं तप 1941 साली पूर्ण झालं. 1944 साली सोसायटीची स्थापना झाल्यानंतर त्यांची ख्याती बरीच वाढत गेली. सुमारे 1950 पर्यंत ज्या अनेक घटना घडल्या त्या हकीकती सांगून झाल्या. सन 1952 पासून माझा परिचय आणि जाणं येणं सुरू झाल्यानंतरच्या बऱ्याच गोष्टी अगदी नजरेसमोर घडल्या. काही घटना घडत असताना किंवा पाहत असताना मी अनेक शंका श्री स्वामींना विचारित असे आणि त्यांचं निराकरणसुद्धा ते अगदी मोकळ्या मनाने आणि आजच्या चिकित्सक अश्रद्धेला सुद्धा मान्य करावं लागेल असं करत असत. त्याचबरोबर अनेक विषयांवर चर्चा आणि माहिती देत असत. अनेक साधू संतांच्या पुराणातील गोष्टीच नव्हे तर आधुनिक विचारसरणीला मान्य व्हावे असे दाखले गोष्टी सांगत असत. ही सर्व शंका समाधानाची मीमांसा मूलभूत शास्त्राधारे मांडलेले विचार मर्मग्राही वाटल्याशिवाय राहणार नाहीत असं वाटतं. एकदा असंच बोलणं चालू होतं. सिद्धी, सामर्थ्य, सत्पुरुष यांच्याविषयी चरित्रात्मक माहिती, निरनिराळ्या वाचलेले ऐकलेले अनुभव आणि चमत्कार यांच्या मोठ्या मोठ्या साधुसंतांच्या गोष्टी चालू होत्या. सिद्धांचं सामर्थ्य आणि त्यातील प्रकार, वाममार्गी, हीन, गारुड, तंत्रविद्या, जारणमारण, शाबरी मंत्र, पारमार्थिक सत्पुरुष त्यांचं सामर्थ्य, शक्ती यांची गप्पात्मक माहिती चालू होती. त्यावरून विषय निघाला. भारतात आणि जगात असलेलं दारिद्र्य, भूक, अन्नाची गरज, सिद्धींचा उपयोग आणि वापर केला तर निःसंशयपणे दूर करता येईल. मग तसं एखादा समर्थ योगी का करीत नाही? त्याचं ते कर्तव्य नव्हे का? त्यावेळी त्याचा काहीच खुलासा श्री स्वामींनी केला नाही. पण मला मात्र महायोगी अरविंद घोष यांचं चरित्र आणि वाङ्मय वाचायला सांगितलं. मी त्याप्रमाणे थोड्याच काळात ते वाचून काढलं. पण मला काही गूढ समजलं नाही, आकळलं नाही. मी मात्र असंच म्हणत होतो की कुणीतरी हे जगातील मानवाचं दुःख दूर केलंच पाहिजे. नंतर एकदा श्री स्वामींना वर्तमानपत्र वाचून दाखवित असता दुष्काळाची एक बातमी आली होती. तिथली हृदयद्रावक हकीकत देऊन अन्नासाठी गाव सोडून जाणाऱ्यांचं वर्णन आलं होतं. त्यावर परत मी श्री स्वामींना म्हटलं, हजारो सिद्ध अनेक शतके वयाचे आजही हिमालयात आहे असं तुम्ही म्हणत असता. त्यांना जाग्यावरच त्रिभुवन पाहता येतं असंही म्हणालात. त्यांना हे काही दिसत नाही की समजत नाही? ते हे संकट दूर का करीत नाहीत? आपल्या सामर्थ्याचा याहून चांगला किंवा सदुपयोग कोणता? अशावेळी देखील जर आपलं सामर्थ्य वापरायचंच नसेल तर या सामर्थ्याचा, या शक्तीचा आम्हा सर्वसाधारण मानवांना उपयोग तरी काय? आपल्या अंतिम कल्याणाच्या नादात मग्न असणारे हे सर्व स्वार्थांध नाही का ठरणार? अशा बऱ्याच गोष्टी मी प्रश्नरूपाने मांडत होतो. त्यावर श्री स्वामी म्हणाले, असे सिद्ध आहेत हे खरं आहे. त्यांना सर्व दिसतं समजतं हेही खरं आहे. त्यांच्यापाशी सिद्धी सामर्थ्य आहे हेही खरं आहे. त्या सामर्थ्याच्या, शक्तीच्या जोरावर त्यांनी मनात आणलं तर त्यांना ही अडचण चुटकीसरशी दूर करता येईल हेही खरं आहे. आणि हे सर्व असूनसुद्धा अशा वेळी हे योगी यांचा वापर करीत नाहीत हेही खरं आहे आणि तेच योग्यही आहे. त्यावर मी म्हटलं, ते कसं काय? स्वामी म्हणाले, सिद्धी वापरणं योग्य नाही. वापरणाऱ्याचा ऱ्हास आणि नाश होतो. मी विचारलं, ही नेहमीची ठोकळेबाज उत्तरं माझीही पाठ झाली आहेत. मला ही उत्तरं नको आहेत. मला सांगा, कुटुंबाकरता व्यक्ती, गावाकरता कुटुंब, देशाकरता गाव यांचा नाश झाला तरी चालेल असंच नेहमी सांगतात ना? श्री स्वामी म्हणाले, होय, ते खरं आहे. मग मी म्हणालो, मग या अशा नाशाची काय तमा? मला सर्व आवश्यक सिद्धी प्राप्त होतील असं करा किंवा द्या. मी त्यांचा राजरोस या दुःखितांसाठी किंवा भुकेकंगालांसाठी उपयोग करणार आहे. मग त्यासाठी माझा सर्वनाश, कुलनाश झाला तरी चालेल. मला हे करायचं आहे. तुम्ही फक्त मला सिद्धी द्या. पुढचं सर्व मी करीन.
त्याच्या चांगल्या वाईटाची कोणतीही जबाबदारी तुमच्यावर नाही. मग मात्र श्री स्वामींनी हा ऱ्हास नाश म्हणजे काय याची शास्त्रीय मीमांसा करायला सुरुवात केली. श्री स्वामी म्हणाले, तुला हे सर्व कशासाठी करायचं आहे? मी म्हणालो, इतरांचं दुःख कमी करण्यासाठी, भुकेलेल्यांच्या पोटी अन्नाचा घास घालण्यासाठी, सर्वत्र सुख समाधान शांती नांदून त्या सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून अगदी निरपेक्ष बुद्धीने हे सारं करायचं आहे. मला माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ साधायचा नाही. मी तसा साधण्याचा प्रयत्नही करणार नाही. हवं तर तसं वचन देतो. श्री स्वामी म्हणाले, त्या भुकेलेल्यांचे दुःखितांचं कल्याण व्हावं यासाठीच हे सारं करायचं आहे ना. आणि समजा जर तू म्हणतोस त्याप्रमाणे सिद्धींचा वापर करून त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये त्यांचं कल्याण न होता अकल्याणच होणार असेल असं ठरलं तर मी म्हटलं, तर मग तो मार्ग त्याज्य ठरेल. त्यावर श्री स्वामी म्हणाले, खरं ना. मग असं पहा, आता प्रश्न असा आहे की कल्याण म्हणजे काय? कारण आमच्या शास्त्रानुसार भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे ऐहिक सुखोपभोग आराम म्हणजे त्या व्यक्तीचं कल्याण नव्हे. कारण हे सर्व या देहाशी संबंधित आहे. देह त्याच पूर्वजन्मीच्या वासना ऋण अशा कृतींनी प्राप्त झालेला आहे. आणि सुख हे या देहापुरतं मर्यादित आहे. आणि देह म्हणजे तो नव्हे. खरं कल्याण म्हणजे आत्मिक कल्याण, व्यक्तीच्या आत्म्याचं पारमार्थिक कल्याण. आत्म्याची उन्नतावस्था करून त्याची जन्माची पुनरावृत्ती कशी टळेल याचा उपाय म्हणजे कल्याण. निदान त्या दिशेने वाटचाल होण्यासाठी त्याच्याकडून प्रयत्न कसे होतील ते करणं आणि शेवटी तो आत्मा मुक्तावस्थेला जाऊन अगर त्या परमात्मा तत्वात त्याचं निर्विकार विलिनीकरण कसं होईल ते करणं म्हणजे कल्याण. हेच त्या व्यक्तीचं म्हणजे त्याच्या आत्म्याचं खरं कल्याण असे सिद्धप्रमेय म्हणून आपल्या शास्त्रानं मान्य केलेलं आहे. आणि ते खरं आहे. जन्मांची पुनरावृत्ती का होते? तर वासनापूर्तीसाठी किंवा राहिलेलं ऋण फेडण्यासाठी. खरं ना. आता या दृष्टीने तू करू इच्छित असलेला प्रयोग आपण तपासून पाहू. तू सिद्धीच्या जोरावर आणि त्या शक्तीने निर्माण केलेल्या धान्याच्या राशी या भुके कंगालांना खाऊ घालणार, होय ना? मी म्हटलं, होय स्वामी. त्यावर श्री स्वामी म्हणाले, या सिद्धीच्या अन्नाचा उपयोग त्यांचा देह जगण्यासाठी कदाचित होईलही, पण हे त्यांचं कल्याण ठरेल का? त्यांनी जे सुख अगर दुःख मागील जन्मांतील कृत्यांचा परिणाम म्हणून भोगण्यासाठी हा देह घेतला त्याचा काही काळ वाढेल एवढंच. पण त्यांचं कल्याण करायचं असेल, पुनरावृत्ती टाळायची असेल तर, किंवा आत्म्याची उन्नतावस्था साधायची असेल तर तो वासनारहित आणि ऋणमुक्त होणं अगदी आवश्यक आणि जरुरीचं आहे. पण तुझ्या मार्गाने त्यांचं ऋण वाढणार आहे. सावकाराप्रमाणे तुझा मार्ग त्या आत्म्याचे ऋण वाढवणारा आहे. तुझा मार्ग त्यांचं ऋण आणि वासना वाढवून त्याला पुनरावृत्तीच्या गर्तेत अधोगतीला ढकलणारा आहे. मग हा मार्ग त्यांच्या कल्याणाचा आहे असं म्हणता येईल का? मी म्हटलं, नाही स्वामी. श्री स्वामी म्हणाले, नाही ना. मग तोच मार्ग कोणा समर्थ योग्याने वापरायचा का? तू तरी वापरून चालेल का? दुसऱ्यावर दया प्रेम करण्याच्या अभिनिवेशामध्ये त्याच्या आत्म्याला उन्नत अवस्थेकडे नेण्याऐवजी नीच अवस्थेकडे जाण्याला मदत करायला शास्त्राचा निषेध आहे. तशी मदत करता कामा नये असा दंडक आहे. म्हणून तो मार्ग अवैध आहे. तरी देखील क्वचित प्रसंगी सिद्धींचा उपयोग योग्यता पाहून केल्याची उदाहरणं अनेक संतचरित्रात आहेत. पण ती तेवढीच आणि क्वचितच राहणार. सर्वसामान्य उपाय म्हणून तू स्वनाशाला तयार होऊन हुतात्मा बनू पाहत असून देखील ज्यांच्यासाठी तू हे हौतात्म्य स्वीकारणार त्यांच्याच अकल्याणाला तूच जबाबदार होशील. म्हणून तू किंवा अन्य कोणी असं काही करता कामा नये. त्यावर मी म्हटलं, पुढचं कोणी काय पाहिलंय? आता पोटभर जेवायला आणि खर्चाला भरपूर पैसे मिळणं महत्त्वाचं आहे. पुढच्या गोष्टी कशाला? आम्ही नरकात जाणार की स्वर्गात याची चर्चा कशाला? आम्ही नरकात गेलो तरी चालेल, पण या जन्मात या शरीराला सुख समाधान द्या. त्यावर श्री स्वामी म्हणाले, जे चुकीचं आहे गैर आहे हे माहीत असून देखील माहितगाराने तेच करून कसं चालेल?
असं पहा, आई मुलाचे लाड पुरवते, पण तेही काही ठराविक मर्यादेपर्यंतच. त्यापुढे जाऊन बाळ हट्ट करू लागला तर त्याचं हित दृष्टीसमोर ठेवून मुलाच्या दृष्टीने दुःखदायक पण एकंदर दृष्टीने हितावह गोष्टच आई मुलाकडून करून घेते. श्री सद्गुरू माऊली किंवा सत्पुरुष देखील हेच करतात. पुढचं तुम्हाला कळत नाही, दिसत नाही म्हणून चुकीच्या समजुतीने तुम्ही असं म्हणता. पण ज्याला सर्व दिसतं, कळतं त्याने देखील तुमच्या मनाप्रमाणे व्यक्तीच्या अंतिम हिताकडे दुर्लक्ष केलं तर चालेल का? तो गुरु अगर सत्पुरुष, योगी, माऊली ठरेल का? आणि म्हणूनच सिद्धींचा उपयोग त्याज्य मानला आहे. स्पष्टीकरण पटत होतं, पण आत हळूच कुठेतरी वाटत होतं की खिशात नुसता हात घालून पाहिजे तेवढ्या चलनी नोटा काढून देण्याची शक्ती प्राप्त झाली तर काही वाईट नाही. उहापोह चालू होता. देवाकडे देखील वशिला लागतो, क्रमवार मागे पुढे होतो. हे कसं? श्री स्वामी म्हणाले, याचं उत्तर अगदी सोपं आहे. तू देवाचाच अंशधारक आहेस. क्षणभर कल्पना कर की हे विश्व केवळ तुझ्याच प्रेरणेने, तुझ्याच आज्ञेने चालणार आहे. तुलाच हे सर्व चालवायचं आहे, संतुलन साधायचं आहे, संतुलन राखायचं आहे, प्रत्येक गोष्टीचं संतुलन सांभाळायचं आहे, शक्ती निर्मिती संतुलित करायची आहे, त्याच शक्तीची विविध रूपांतरं करूनसुद्धा कायम ठेवायची आहेत. असा सर्वशक्तिमान परमेश्वर बनून विश्वचालक बन. नैसर्गिक क्रिया, प्रक्रिया, उलथापालथ, अवर्षण, पूर, घातपात, अपघात, उदय, अस्त, व्यक्तीपासून देशापर्यंत हे सर्व तुलाच घडवायचं आहे. त्या प्रत्येक कर्म आणि फल तुला माहीत आहे. काय आणि का घडवायचं हेही ठाऊक आहे. त्यासाठी क्रम ठरलेला आहे. एक गोष्ट चांगली अगर वाईट घडली की त्याविरुद्ध पूरक गोष्ट संतुलनासाठी घडवणं भाग आहे. चालकत्व स्वतःकडेच आल्यानंतर हे असं का, त्याला सुख का, त्याचे नशिबी असं का, दुःखिताला दुःख का, या सर्वांची उत्तरं तुला मिळतील. मी त्या मोहमयी सर्वशक्तिमान परमेश्वराचं माझंच रूप पाहण्यात आणि त्याच स्वप्नात कसा किती वेळ होतो कोण जाणे. पण त्यानंतर देवाच्या कृतीला दोष देण्याचं मात्र चुकूनसुद्धा कधी मनात आलं नाही, हे खरं.